هو الذي جعل لكم الأرض ذلولا فامشوا في مناكبها وكلوا من رزقه وإليه النشور أأمنتم من في السماء أن يخسف بكم الأرض فإذا هي تمور أم أمنتم من في السماء أن يرسل عليكم حاصبا فستعلمون كيف نذير ولقد كذب الذين من قبلهم فكيف كان نكير أولم يروا إلى الطير فوقهم صافات ويقبضن ما يمسكهن إلا الرحمن إنه بكل شيء بصير أمن هذا الذي هو جند لكم ينصركم من دون الرحمن إن الكافرون إلا في غرور أمن هذا الذي يرزقكم إن أمسك رزقه بل لجوا في عتو ونفور أفمن يمشي مكبا على وجهه أهدى أمن يمشي سويا على صراط مستقيم قل هو الذي أنشأكم وجعل لكم السمع والأبصار والأفئدة قليلا ما تشكرون قل هو الذي ذرأكم في الأرض وإليه تحشرون ويقولون متى هذا الوعد إن كنتم صادقين قل إنما العلم عند الله وإنما أنا نذير مبين فلما رأوه زلفة سيئت وجوه الذين كفروا وقيل هذا الذي كنتم به تدعون قل أرأيتم إن أهلكني الله ومن معي أو رحمنا فمن يجير الكافرين من عذاب أليم قل هو الرحمن آمنا به وعليه توكلنا فستعلمون من هو في ضلال مبين قل أرأيتم إن أصبح ماؤكم غورا فمن يأتيكم بماء معين तोच आहे ज्यानं जमिनीला नरम करून तुमच्या सेवेसाठी लावलं यासाठी की तिच्या मार्गावर चालणं फिरणं तुम्हाला शक्य व्हावं आणि तिच्याद्वारे प्राप्त अन्नसामुग्रीमधून तुम्ही खाऊ शकावं आणि लक्षात ठेवा की त्याच्या जवळ तुम्हाला परत जायचं आहे. काय तुम्ही आकाशवाल्यापासून निर्भय झालात की तो जर तुम्हाला जमिनीत चिणेल आणि जमीन जर अचानक कंप पाहू लागेल तेव्हा तुमची काय दशा होईल? काय तुम्ही त्याच्यापासून जो आकाशात आहे अगदी निर्भय झालात की तो जर तुमच्यावर दगडांचा वर्षाव करेल तेव्हा तुमची काय गत होईल? मग तुम्हाला लवकरच माहिती पडेल की माझी सजा यातना कशी असते. यांच्या पूर्वीच्या लोकांनीही आमचं कथन खोटं ठरवलं होतं. त्यांना माहिती पडलं की माझ्या नाराजीचा काय परिणाम झाला. काय त्यांनी वर उडणाऱ्या पक्ष्यांना नाही पाहिलं जे कधी पंक्तीमध्ये उडतात, पंख उघडतात, मिटतात. रेहमानशिवाय त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. निस्संदेह तो प्रत्येक चीजवस्तूला चांगल्या प्रकारे पाहतो. बरं, तुमच्याजवळ असं कोणतं लष्कर आहे जे रेहमानच्या विरोधात तुमची मदत करू शकेल? पण असं कोणतंही लष्कर नाही. इन्कार करणाऱ्यांचा हा फक्त भ्रम आहे. जर अल्लाह तुमची रोजी बंद करेल तर असा कोण आहे जो तुम्हाला अन्नसामुग्री देईल? खरं तर हे लोक तिरस्कार आणि विरोधात अडून बसले आहेत. बरं, हे सांगा की एक मनुष्य जो तोंडघशी पडून चालत आहे त्याचा मार्ग उचित की त्या माणसाचा जो सरळ मार्गावर चालत आहे? हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम,
तुम्ही सांगा, त्यानंच तुम्हाला निर्माण केलं आहे. तुम्हाला कान, डोळे, हृदय प्रदान केलं, तरीही तुम्ही अल्लाहचे फार कमी उपकार मानता. सांगा, तोच आहे ज्यानं तुम्हाला जमिनीवर पसरवलं आणि एक दिवस त्याच्याजवळ एकत्रित करून आणले जाल. तेव्हा सांगतात की जर तुम्ही सच्चे असाल तर हा वायदा केव्हा पूर्ण होईल? तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना सांगा, केव्हा पूर्ण होईल याचं ज्ञान फक्त अल्लाहला आहे. मी तर केवळ तुम्हाला साफ स्पष्ट सूचना देणारा आहे. जेव्हा तो दिवस जवळ येत असलेला पाहतील, तेव्हा इन्कार करणाऱ्यांचे चेहरे बिघडतील आणि त्यांना सांगितलं जाईल की घ्या, ज्याची तुम्हाला फार इच्छा होती, तो दिवस शेवटी तुमच्यावर आलाच. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही सांगा की बरं या गोष्टीवर विचार करा की जर अल्लाह मला आणि माझ्या साथीदारांना नष्ट करेल किंवा आमच्यावर दया कृपा करेल, परंतु हे सांगा की इन्कार करणाऱ्यांवर दुःखदायक अजाब येऊन कोसळला तर त्यांना आश्रय द्यायला कोण येऊ शकतो? तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगा की तोच रेहमान आहे ज्याच्यावर आम्ही ईमान राखलं आणि त्याच्यावरच आम्ही भरोसा केला आहे. लवकरच तुम्हाला माहिती पडेल की उघड मार्गभ्रष्टतेत कोण होता. सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही सांगा की बरं हे सांगा की तुमचं पाणी सकाळ होता सुकून गेलं तर असा कोण आहे जो तुम्हाला साफ स्वच्छ पाणी आणून देऊ शकतो?